काका तोपर्यंत शर्टचं बटन असंच ठेवणार. रोहित पवार या सभागृहात ढसाढसा रडले. म्हणाले, काकींना सगळे मदत करू, पण तुमच्यासाठी लढा सुरूच राहील. दिवंगत नेते अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावेळी त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार हे भावूक झाल्याचं दिसून आलं. अजित पवारांच्या आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. आपल्या शर्टचं वरचं बटन उघडं असायचं, त्यावर ते बटन लावत जा असं अजित पवार म्हणायचे. पण 40-50 वर्षानंतर कधी दादांची वरती भेट होईल तेव्हा आपण त्यांच्यासमोर ते बटन लावू. तोपर्यंत हे बटन तसंच खुलं असेल, त्यामुळे दादांची रोज आठवण येईल असं रोहित पवार यांनी म्हटले. तसंच अजितदादांच्या अपघाताला जो कोणी दोषी असेल त्याला तुरुंगात पाठवल्याशिवाय सोडणार नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. आजपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या निधनाबद्दल दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला आहे आणि यावेळी रोहित पवार आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अजितदादा पवार नावाचा जादूगार संबंध महाराष्ट्राला हसवत गेला. दादांच्या जाण्यानं राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला असं रोहित पवार यांनी म्हटलं. यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीला उजाळा देत त्यांच्याबद्दल अनेक घटना सांगितल्या. रोहित पवार म्हणाले की एकदा अजितदादा मला म्हणाले होते की रोहित, तुझ्या झिपऱ्या वाढल्या आहेत, त्या कमी कर. दादा गेले त्या दिवशी त्यांना आदरांजली म्हणून मी केस कापले. अजितदादा मला नेहमी म्हणायचे, तुझं शारीरिक वजन वाढलं आहे, शारीरिक वजन कमी कर, पण राजकीय वजन वाढव. मी त्यावर फक्त हो म्हणायचो. मी अजितदादांना शब्द देतो, माझी हेअरस्टाईल अशीच ठेवेन, शारीरिक वजन कमी कर आणि राजकीय वजन वाढवेन. प्रशासनावर वचक असणारा नेता गेला. जाती धर्माच्या पलीकडे काम करणारा नेता गेला. सूर्याशी स्पर्धा करणारा नेता गेला. सूर्य उगवण्याआधी कामाला सुरुवात व सूर्य मावळल्यानंतर काम बंद करणारा नेता गेला. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक लोकनेता गेला. महाराष्ट्राच्या राजकारणातील रुबाब गेला. बेट्या म्हणून आव्हान देणारा ग्रामीण बाज गेला. महाराष्ट्रातील राजकारणाचा रांगडेपणा गेला. राज्याच्या राजकारणातील बेधडकपणा गेला. राज्याच्या राजकारणातील वेग आणि आवाका गेला. महाराष्ट्रातील राजकारणाचा जिवंतपणा गेला. सगळ्यात महत्त्वाचे, राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला. अजितदादा पवार नावाचा जादूगार हसवत संबंध महाराष्ट्राला निशब्द करून गेला. मला ते म्हणायचे की रोहित, तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, जरा झिपऱ्या कमी कर. त्या दिवशी एक आदरांजली म्हणून तिथं मी माझे केस कापले. ते मला म्हणायचे, तू जरा शारीरिक वजन वाढले, तू जरा शारीरिक वजन कमी कर, पण राजकीय वजन वाढव. मी नुसतं म्हणायचो हो करतो, पण मी त्यांना शब्द देतो की माझी हेअरस्टाईल मी अशीच ठेवेल, शारीरिक वजन कमी करेल, राजकीय वाढवेल. पण एक गोष्ट मात्र खरी, ते मला म्हणायचे वरचं बटन वरपर्यंत लावत जा, पण काकांना एक सांगायचे, 40-50 वर्षानंतर मी जेव्हा तुम्हाला भेटेल तोपर्यंत मी बटन असंच उघडे ठेवणार. त्यावेळेस मात्र तुम्हाला भेटल्यानंतर हे बटन मी त्या ठिकाणी लावेल, कारण शेवटी हे बटन असं ठेवल्यानंतर तुमची आठवण त्या ठिकाणी मला नक्कीच त्या ठिकाणी येईल. पण एक गोष्ट अजून आहे, 40-50 वर्षांनी जेव्हा अजित काकांची माझी भेट होईल तेव्हा हा माझा लढा जो मी आता त्या ठिकाणी लढत आहे आणि अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी लढत आहे, तेव्हा अजित काकांसमोर ताट मानेले मी तिथं उभा राहील आणि नक्कीच माझे काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील, लढलास बरं का. आणि या गोष्टी ऐकण्यासाठीच हा जो छोटासा लढा पण महत्वाचा लढा त्या ठिकाणी मी व सर्वांनी तिथं हातात घेतलाय, तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि दादांच्या अपघातात जो कोणी जबाबदार असेल, जो कोणी दोषी असेल, त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आणि शिक्षा दिल्याशिवाय आम्ही तर त्या ठिकाणी शांत बसणार नाही. तो कितीही मोठा असला आणि कुणी काय असलं तरी आम्ही घाबरणार नाही. त्याच्याच बरोबर मला काकींना या ठिकाणी सांगायचं, काकी तुमच्या राजकीय पुढच्या प्रवासामध्ये या छोट्या कार्यकर्त्यांचं तुमच्या या पुतण्याचं जिथं कुठं तुम्हाला मदत लागेल ती मदत करण्यासाठी मी सदैव
त्या ठिकाणी तयार असेल. एवढंच या ठिकाणी सांगतो, जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. पण आमच्या या काकांच्या विचारावर, काकांच्या स्टाईलनी मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी त्या ठिकाणी काम करत राहील. धन्यवाद. रामकृष्ण. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.